लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे. मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळेची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला. आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईका लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही हा शब्द. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे. दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे. या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार. या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही. ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं. तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय. वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात. ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली. बरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत. नाही, साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्यात. ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारनं आता नकार दिलाय. केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ न दिल्यानं ज्यांनी ई-केवायसी अपडेट केली नाही त्यांनाही आता अपात्र ठरवण्यात आलंय. योजनेच्या सुरुवातीला ही संख्या सुमारे 2,46,00,000 इतकी होती जी आता घटून 1,66,00,000 लाखांवर आलेली आहे. ई-केवायसी न केल्यामुळे अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 80 लाख महिला आता या योजनेतून अपात्र ठरल्याचं समोर आलंय. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, तब्बल 80 लाख महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गिफ्ट, सर्वात मोठी माहिती पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेला 3,000 रुपये मिळणार. सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत. बघा, लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा तुम्हाला 3,000 रुपये येणार असल्याची माहिती पाहायला मिळते. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी, आत्ताच 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, 3,000 रुपये तुम्हाला आत्ताच जमा झालेत. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी वटपौर्णिमेला 3,000 रुपये मिळणार का? सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. आता मोठं गिफ्ट काय, महत्वाची माहिती काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. अतिशय जबरदस्त माहिती पाहायला मिळणार आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना मे 2026 इन्स्टॉलमेंट अपडेट्स. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. बघा, दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये हे दिले जात असतात. परंतु लाडक्या बहिणींनो 1,500 रुपये तुम्हाला दिले जातात, पण काही ज्या सर्कमस्टन्सेस असतात, म्हणजे काही परिस्थिती असतात, त्याच्यामध्ये 2-2 हप्ते तुम्हाला एकाच वेळी दिले गेले, 3,000 रुपये तुम्हाला आले. त्याच पद्धतीने यावेळेस पण वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला 3,000 रुपये जे ते दिले जाणार आहेत का, त्याची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत.
कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. 3,000 रुपये हवेत का लाडक्या बहिणींनो? तुम्हाला 3,000 रुपये हवेत का? हा व्हिडिओ लगेच बघा. याच्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे 3,000 रुपये पाहिजेत. आता पुढे बघा, यापूर्वी मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे पैसे महिलांना मिळालेले आहेत. मार्च आणि एप्रिल दोघं महिन्यांचे तुम्हाला पैसे आलेले आहेत, बरोबर आहे. मात्र जून महिना सुरू होऊनही मे महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने महिला आतुरतेने या हप्त्याची वाट बघत आहेत. आता आपण पाहिलं तर बघा, मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर येते. मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर येते. सोबतच आपण पाहिलं तर जून महिना आपण जवळपास आता अर्धा होण्यात आलेला आहे, तरी देखील अजून महिलांना पैसे वाटप होत नाहीये. तर मग पैसे कधी येतील त्याची महत्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, आजपासूनच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बघा, आजपासूनच तुमच्या अकाउंटला जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पुढे बघा, आता महत्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या दिवशी मे आणि जून अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळू शकतात असं बोललं जात आहे. जर आज तुम्हाला पैसे आले नाही तर वटपौर्णिमेला 3,000 रुपये येऊ शकतात असं बोललं जात आहे. वटपौर्णिमा हा महिलांचा अतिशय पवित्र असा सण आहे. त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचा सरकारचा विचार असू शकतो. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. 18 जून रोजी निवडणूक प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे. हा हप्ता कदाचित वटपौर्णिमेला मिळेल असं बोललं जात आहे. मात्र सरकारकडून अजून अधिकृतपणे कोणतीही घोषणा याबाबत करण्यात आलेली नाहीये. बघा, जरी असं बोललं जात आहे की लाडक्या बहिणींना हे जे काही वटपौर्णिमेला पैसे मिळू शकतात, परंतु अशी अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये. पुढे बघा, आता दरम्यान मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बघा, दरम्यान अतिशय महत्वाची माहिती आहे. लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता जूनचा ठीक आहे, जूनचा येतो नाही येतो, परंतु मेचा हप्ता बघा, मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी 344.74 कोटी इतका निधी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. म्हणजे शासनाने GR काढलेला आहे. शासनाचा GR ऑलरेडी आलेला आहे. जर आपण पाहिलं तर जवळपास 10 जूनला हा GR आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा मे हप्ता वाटप करण्यासंदर्भातचा हा GR आलेला आहे. GR मध्ये 344.74 कोटी रुपये इतका निधी सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे तो जो काही निधी आहे तो बालविकास विभागाला, महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेला आहे. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहणार आहे असं शासन निर्णयात नमूद केलेलं आहे. बघा, म्हणजे काय तर अगोदर आपण पाहिलं होतं काही अपात्र महिलांनी लाभ घेतला होता, परंतु यावेळेस GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र असणाऱ्याच लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ही महिला व बालविकास विभागाची राहणार आहे असं शासन निर्णयात नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. पुढे बघा, EKYCच्या प्रक्रियेमुळे 80 लाख महिला यादीतून बाहेर. दरम्यान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने EKYC प्रक्रिया अनिवार्य केलेली होती. या प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थ्यांची माहिती पडताळण्यात आली. अपूर्ण कागदपत्रे, चुकीची माहिती, निकषांची पूर्तता न होणे किंवा EKYC न केल्यामुळे तब्बल 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहे. बघा, तब्बल 80 लाख महिला ज्या आहेत त्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आल्या आहेत. 80 लाख महिलांचे पैसे बंद झालेत. त्यामध्ये तुमचे हप्ते येत आहेत का, म्हणजे तुम्हाला पैसे येत आहेत की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. या छाननीनंतर आता योजनेची लाभार्थी संख्या सुमारे 1,66,00,000 आलेली आहे. बघा, आता 1,66,00,000 महिलांना पैसे वाटप होत आहेत. त्यामुळे शासनाचा खर्चही काही प्रमाणात कमी झाला असून पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून काटेकोर पडताळणी केली जात आहे. बघा, फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा याच्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर पडताळणी केली जात आहे. आणि ज्या पात्र महिलांनी त्यांनाच लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीची खबरदारी पण सरकारतर्फे या ठिकाणी घेतली जाते. तर बघा, लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा GR आलेला आहे. तुम्हाला लगेचच आता लवकरच पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होतील. आजपासून सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळे संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.